श्री स्वामी समर्थ. पौष महिन्यात दर रविवारी केलं जाणारं सूर्यनारायण व्रत कसं करावं याची संपूर्ण माहिती आणि पूजाविधी, नियम, उद्यापन ही सर्व माहिती सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. यंदा पौष महिन्यामध्ये एकूण 4 रविवार आलेले आहेत आणि त्यांच्या तारखा आहेत 21 डिसेंबर 2025, 28 डिसेंबर 2025, 4 जानेवारी 2026, 11 जानेवारी 2026. या व्रताचे नियम लक्षात घेता आपल्याला 4ही रविवार हे व्रत करायचे आहे. ज्यांना पौष महिन्यातील दर रविवारी हे सूर्यनारायण व्रत करायचं आहे तर अशा सगळ्यांनी सकाळी लवकर उठावं. शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठल्यास चांगलं राहील, जेणेकरून तुम्हाला सूर्यपूजेच्या दर्शनाचा लाभ घेता येईल. सूर्य उगवण्याच्या आतच का उठायचं आहे तर याचं कारण म्हणजे काही कामं अशी आहेत की हे व्रत करत असताना ती कामं आपल्याला सूर्य उगवल्यावर करायची नाहीत. तर सूर्य उगवण्यापूर्वी तुमची आंघोळ वगैरे झालेली असावी आणि केससुद्धा विंचरलेले असावे. याचं कारण म्हणजे ज्या वेळेस तुमचं हे व्रत असतं तर त्या रविवारी सूर्य उगवल्यानंतर तुम्हाला केस विंचरता येत नाही. त्यामुळे आंघोळ करा आणि लगेचच केस विंचरून घ्या. यानंतरच पहिलं काम म्हणजे तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं असतं. तर जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा अगदी त्याच वेळेला अर्घ्य द्यायचं असतं. सूर्य उगवला की 1 तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये हळद, कुंकू, फुलं, अक्षदा, पांढरे तीळ आणि गूळ हे साहित्य टाकून स्त्रियांनी सूर्यदेवांना अर्घ्य द्यावं. ओम गृणी सूर्याय नमः असा मंत्र म्हणत सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे आणि तांब्यातील पडणाऱ्या पाण्याकडे पाहत पाहत हा मंत्र म्हणायचा आहे. बघा, अर्घ्य दिलेलं पाणी ओलांडायचं नसतं किंवा आपल्या पायावर सुद्धा ते पडू द्यायचं नसतं. सूर्यपूजा झाल्यानंतर लगेचच तुळशीची पूजा करून घ्यायची. पण रविवारी तुळशीला पाणी घालणं आणि स्पर्श करणं हे धर्मशास्त्रानुसार वर्ज्य सांगितलेलं आहे. त्यामुळे तुळशीला स्पर्श न करता केवळ आपल्याला तिच्या मुळाशी 1 चमचाभर गाईचं दूध तुळशीला अर्पण करायचं असतं. तुळशीपाशी तुपाचा दिवा लावायचा. तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर तेलाचा लावा, काही हरकत नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा. त्यानंतर तुळशीवर दुरूनच हळद, कुंकू, फुलं, अक्षदा वाहून नमस्कार करायचा. स्त्रियांनी आपल्या स्वतःला देखील हळद कुंकू लावायचं आहे. या दिवशी तुम्ही तुळशीला वाण म्हणून ऊस, गाजर, गूळ, तीळ, बोरं हे सुद्धा अर्पण करू शकता. आणि अगदीच हे शक्य होणार नाही किंवा प्रत्येक रविवारी हे शक्य होणार नसेल तर तिळगुळ वाहिले तरी पण चालेल. तुळशीला एखादी 1 प्रदक्षिणासुद्धा तुम्ही मारू शकता आणि नसेल तर स्वतःभोवतीच 1 प्रदक्षिणा मारायची आणि पुन्हा एकदा तुळशीला मातेला नमस्कार करायचा. यानंतर आपण असलेल्या या सूर्यनारायण व्रताची एक साधी सोपी पूजा मांडायची आहे. प्रत्येक रविवारी याच पद्धतीने आपल्याला पूजा मांडावी लागेल. पूजा मांडणे ही आपल्याला अंगणातच मांडायची असते. पण शक्य नसेल तर तुम्ही गॅलरीत किंवा घरच्या गच्चीवर किंवा देवासमोर मांडू शकता. शक्यतो सूर्यप्रकाशामध्ये, सूर्याच्या कोवळ्या किरणामध्ये ही पूजा आपल्याला करायची असते. पण सगळ्यात महत्त्वाचं, पूजा करताना आपलं तोंड पूर्वेला होईल या पद्धतीने पूजा मांडावी. त्यासाठी 1 पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. त्याच्यावर लाल कपडा अंथरायचा आहे. अग्नीच्या साक्षीने आपल्याला ही पूजा संपन्न करायची आहे. त्यामुळे पहिला दिवा लावून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला मूर्ती असेल तर मूर्ती, नसेल तर 1 सुपारी घेऊन गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. त्या अगोदर त्यांना स्नान घालायचं. स्नान घालून घ्या आणि थोडे तांदूळ घेऊन ठेवून त्यांच्या समोरच स्थापना करून घ्यायची आहे. त्यांना अष्टगंध, फुलं, अक्षदा वाहून घ्या. त्यानंतर मधोमध आपल्याला सूर्यनारायणाची रांगोळी प्रतिमा काढून घ्यायची आहे. सूर्यदेवांना देखील हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून घ्या. तुम्हाला स्क्रीनवरती हे सर्व पाहायला भेटेल. यामध्ये भरपूर जण बाळकृष्णाची मूर्ती देखील ठेवून पूजतात. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या डाव्या साईडला म्हणजे आपल्या डाव्या हाताला सूर्यदेवाच्या शेजारी गोपद्म किंवा गायची पावलं तुम्हाला काढायची आहे. त्याच्यावर सुद्धा तुम्हाला हळद कुंकू घालून घ्यायचं आहे. आणि तुमच्या उजव्या साईडला म्हणजे उजव्या बाजूला तुम्हाला रानूबाई या काढायच्या आहेत. त्यांच्यावर सुद्धा तुम्हाला हळद कुंकू घालून घ्यायचं आहे. सगळं झाल्यानंतर गणपती बाप्पांना तुम्ही गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही
फळाचा नैवेद्य दाखवा. पण मुख्य काय आहे की या पाठावर आपण सूर्यदेव काढावे, रानूबाई काढाव्या आणि गोपद्म म्हणजे गायीची पावलं काढावी. बाकी गणपतीची पूजा असेल किंवा कृष्णाची अर्थात नारायणाची पूजा असेल ती आपण आपल्या घरातल्या देवघरामध्ये केली तरीही चालेल. आता आपण जे सूर्यनारायण आणि बाकीच्या गोष्टी रांगोळीने काढल्या आहेत, तर कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की आपण सूर्यनारायण हे लाल चंदनाने किंवा हळद कुंकाने देखील काढू शकतो. आणि 6 पदरी लाल पिवळा धागा, ज्याला आपण रक्षासूत्र किंवा कलावा म्हणतो, तर त्याला 6 गाठी देऊन तो धागा सूर्यदेवाच्या प्रतिमेला अर्पण केला जातो, हे कथेमध्ये सांगितलेलं आहे. किंवा तुमच्याकडे कलावा नसेल तर तुम्ही सूर्यनारायणाला कापसाची वस्त्रमाळ हळद कुंकू लावून 6 गाठी मारून ते वस्त्र व्हावे. त्यानंतर पानाचा विडा ठेवावा. विड्याची पानं घेऊन त्यावरती सुपारी, खारीक, बदाम, हळकुंडा आणि खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे. त्याला देखील हळद कुंकू, फुलं, अक्षदा व्हायचे आहेत. या व्रतामध्ये करडीचं फुलाला अतिशय मान आहे. म्हणजे आदित्य रानूबाईचं जे काही व्रत आहे त्यामध्ये सूर्यनारायण असतील किंवा गोपद्म असतील, आदित्य रानूबाई असतील, त्यांच्यावर करडीचं फूल व्हावं असं म्हटलं जातं. बघा, बाळकृष्णासमोर देखील तिळाचा एक पदार्थ आणि गूळ ठेवावा. जी फळे उपलब्ध असतील ती ठेवू शकता. आणि मकर संक्रांतीला ओवस्यामध्ये वाटाण्याच्या शेंगा, वाल्याच्या शेंगा, ऊस, बोर, गाजर, हरभऱ्याची घाटे हा जो ओवसा आहे तो सुद्धा तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता. त्यानंतर आपल्याला हा महत्त्वाचा नैवेद्य ठेवायचा आहे, तो म्हणजे मूग डाळ, तांदूळ व 1 वांगं. या गोष्टीला खूप मान आहे आणि हे ठेवायचे आहे. बघा, डाळ ही तुम्ही तूर डाळ, मसूर डाळ देखील ठेवू शकता. हे सर्व एका वाटीत किंवा वेगवेगळे ठेवले तरी चालेल. हे सर्व पूजेमध्ये ठेवून झाल्यावरती आपल्याला शेवटी धूप दीप लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला संपूर्ण पूजेला धूप पाणी ओवाळायचं आहे. आता संध्याकाळी म्हणजे सूर्य मावळण्याच्या अगोदर, म्हणजे अगदी तुम्ही 3ला 4ला देखील ही पूजा करू शकता. आता पूजा परत कशी करायची आहे ते पाहूया. प्रथम हात जोडून गायत्री मंत्र म्हणावा. त्यानंतर सूर्याची 12 नावं म्हणायची आहे. आपले दोन्ही हात जोडायचे आणि एक एक नाव म्हणत आपण म्हणायचं आहे. ओम मित्राय नमः, ओम रवये नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम खगाय नमः, ओम पुष्णाय नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मरीची नमः, ओम आदित्याय नमः, ओम सवित्रे नमः, ओम अकाराय नमः, ओम भास्कराय नमः. तर अशा पद्धतीने ही नावे बोलावी. धूप दीप उभाळून आदित्य रानूबाईची कथा वाचावी, कथा ऐकावी. पूजा केल्यानंतर कळत नकळत झालेल्या चुकाबद्दल क्षमा मागावी. त्यानंतर आपल्याला संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी खिचडी आणि खिरीचा नैवेद्य दाखवावा. तुम्ही जे पूजेमध्ये तांदूळ, डाळ, वांगं ठेवलं आहे त्यांची खिचडी भात बनवायचा आणि तो नैवेद्य दाखवायचा आहे. आणि वरच तुम्हाला उपास देखील सोडायचा आहे. उपासामध्ये दुसरे पदार्थ खायचे नाही. समजा तुम्हाला वांगं आवडत नसेल तर तुम्ही पूजेमध्ये वांगं नाही ठेवलं तरी चालेल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याची खिचडी भात बनवायचा नसेल तर तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवू शकता आणि ती खीर खाऊन उपवास सोडू शकता. मात्र दुसरा पदार्थ तुम्हाला खायचा नाही आणि हा उपवास तुम्हाला सूर्यास्त होण्याच्या अगोदरच सोडायचा असतो, त्यानंतर सोडायचा नसतो. आदित्य रानूबाई व्रत मुख्य नियम, हे सांगितलेले नियम तुम्हाला फक्त पौष महिन्याच्या रविवारीच पाळायचे आहेत. ज्यांनी व्रत धरले आहे त्यांच्यासाठी. 1. दिवसभर फक्त फळे खावीत. तेल, मीठ आणि मिरची पूर्ण वर्ज्य आहे. तसेच चहा घेताना त्यात आले, अद्रक टाकू नये किंवा त्याऐवजी दूध प्यावे किंवा बिना अद्रकचा चहा घेऊ शकता. 2. उपवास सूर्यास्तापूर्वीच सोडायचा आहे. सूर्यास्त झाल्यावर काहीही खाऊ नये. पण तुम्ही उपवासाचे पदार्थ तसेच फळे तुम्ही संध्याकाळी उपवास सोडल्यानंतर देखील खाऊ शकता. तसेच या व्रतामध्ये दिवसा झोपू नये आणि ब्रह्मचर्य पाळावे. घरात मांसाहार बनवू नये. तसेच या दिवशी कापणं, कुटणं किंवा शिवणकाम करणे टाळावे. 3. जर तुम्हाला मासिक धर्म किंवा प्रवास असल्यास फक्त उपवास करावा. पूजा केली नाही तरी चालेल. यासाठी जास्तीचे रविवार करण्याची गरज नाही. 4.
बघा थोडक्यात काय तर सूर्य उगवण्याच्या अगोदर केस विंचरावे, दिवसभर केस विंचरू नये, तसेच दिवसा झोपू नये, तसेच सूर्य अस्ताच्या अगोदर म्हणजेच सूर्य मावळण्याच्या अगोदर हा उपवास सोडायचा आहे. त्या गोष्टीचे तुम्हाला अवश्य पालन करायचं आहे. पूजेचे उद्यापन बघा, आता आपण रविवारी पूजा मांडलेली असते, मात्र ती पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी सोमवारी आंघोळीनंतर पूजा उचलावी लागते. पूजेतील फळे आणि गूळ खोबरं प्रसाद म्हणून वाटावा. विड्याची पानं तुम्ही दर रविवारी नवीन आणावी. जे विड्याचे साहित्य आहे किंवा कापसाचे वस्त्र आहे ते पुन्हा वापरलं तरी चालेल. जी रांगोळी काढलेली आहेत, फुले आहेत, तर ती एखाद्या झाडाखाली विसर्जित करू शकता. उद्यापन शेवटच्या रविवारी तिळगुळाचे पदार्थ, डाळ किंवा तांदूळ गोरगरिबांना दान करावेत. एखाद्या सुवासिनीला किंवा जोडप्याला घरी जेवायला बोलावून त्यांचं मानपान करून सुवासिनीची ओटी भरावी. बघा, एखाद्या सुवासिनीला बोलावून तिची ओटी भरली, तिला दूध एखादं फळ खायला दिलं तरी देखील चालू शकतं. पिता कश्यप आणि माता अदिती यांचे पुत्र असणारे सूर्यदेव हे सर्वात तेजस्वी तारा आहे. त्याचप्रमाणे अलौकिक तेज आपल्याला प्राप्त व्हावं, आपला भाग्योदय व्हावा, सौभाग्य प्राप्ती व्हावी, संतान प्राप्ती व्हावी, उत्तम आरोग्य लाभावं आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास जागृत व्हावा, यासाठी या महिन्यामध्ये दर रविवारी सूर्यनारायणाचे व्रत केलं जातं. ज्याची इच्छा आहे असे प्रत्येकजण हे व्रत करू शकतात. तर अशी ही साधी सोपी पूजा आहे. तर या रविवारपासून ज्यांना कोणाला सूर्यनारायणाचं हे जे रविवारचं व्रत आहे ते या रविवारपासून तुम्ही करू शकता आणि शेवटच्या रविवारी उद्यापन करू शकता. अजून तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.